हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आजचा आपला विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. मॅरिटल सीरीजमधला पुढचा विषय, गृहिणींनी पैसे कमावणं का गरजेचं आहे? मग ती तुमची पत्नी असेल, बायको असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणीही स्त्रिया, बहीण, तुमची आई, तुमची वहिनी किंवा एखादी मैत्रीण, ह्या ज्या तुमच्या आजूबाजूच्या स्त्रिया आहेत, ह्या सगळ्यांनी स्वतःपुरता थोडेफार पैसे कमावणं का गरजेचं आहे? तर ह्या ज्या अशा स्त्रिया तुमच्या आहेत आजूबाजूला, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये लिहून सांगा, की त्यांच्या रिएक्शन्स कशा आहेत? त्यांना काय वाटलं हा व्हिडिओ बघून? त्यांना खरंच ह्यातून फायदा झाला का? तर आपण ह्या सगळ्या गृहिणींचा एक कॉमन प्रॉब्लेम बघूया. या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत, ज्या हाउसवाईफ आहेत, त्यांच्याकडे ना दिवसातले साधारण एक 5-6 तास रिकामा वेळ असतो. मग त्या रिकाम्या वेळात काय करायचं असा त्यांना खूप प्रश्न पडतो. मग या स्त्रिया काय करतात? तर आजकालच्या ज्या मिडल क्लास घरातल्या स्त्रिया आहेत, ह्या क्लीनिंग रिलेटेड जी कामं आहेत, धुणी, भांडी, केर लादी करणं वगैरे ही कामं नाही करत. अनेक घरांमध्ये तर कुकिंग रिलेटेड कामं करायला सुद्धा मेड्स असतात. मग ह्या स्त्रिया दिवसभर घरात करतात काय? मला प्रश्न पडला. तर ह्या स्त्रिया चिंता करत बसतात, टेन्शन घेत बसतात, स्ट्रेसमध्ये राहतात. मुलांची चिंता, नवऱ्याच्या जॉबची चिंता, मुलांच्या अभ्यासाची चिंता, नवऱ्याच्या हेल्थची चिंता, प्रॉपर्टी कधी मिळेल ह्या गोष्टीची चिंता, अशा अनेक चिंता ह्यांच्या डोक्यामध्ये दिवसभर नाचत असतात. किती विरोधाभास आहे बघा, की बरेच वेळा ह्या ज्या गृहिणी आहेत, ह्या ह्या गोष्टीची चिंता करत बसतात, की त्यांची मुलगी जॉब करत नाहीये किंवा ती पैसे कमावून आणत नाहीये. आता तुम्ही जर स्वतः लग्नानंतर जर एक गृहिणी राहिलात, तुम्ही जर लग्नानंतर तिच्यासमोर असंच एक चित्र उभं केलं, की जॉब न करता सुद्धा आपण आयुष्य सक्सेसफुली घालवू शकतो, तर ती सुद्धा तेच करणार आहे. तिच्यासमोर तुम्ही हाच आदर्श ठेवलेला आहे. भारतातल्या फक्त 19% स्त्रिया जॉब करतात. ह्या आता आपण एक एक आयडिया घेऊया, की समजा 100 स्त्रिया आपण घेतल्या, तर त्यातल्या फक्त 19 जणी काम करणाऱ्या असतात. त्यातूनही गरीब घरातल्या किंवा लोअर मिडल क्लास घरातल्या स्त्रिया ह्या जास्त काम करणाऱ्या असतात. मिडल क्लास घरातल्या स्त्रिया तितकीशी कामं करत नाहीत. सगळ्यात जास्त पर्सेंटेज हे घरातल्या अ, गरीब घरातल्या स्त्रिया ज्या आहेत ह्यांचं आहे. मग मिडल क्लास फॅमिलीजमधल्या ह्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या इतकं एज्युकेशन घेतात, इतके चांगले मार्क कमावतात आणि मग नंतर घरी का बसतात? आणि मी तर बघितलंय, की बरेचसे मूर्ख नवरेसुद्धा आपल्या बायकोला लगेच म्हणतात, जरा आर्थिक परिस्थिती बरी झाली, की लगेच सांगतात, "घरी बस, घरातली कामं कर." मला मान्य आहे, की लग्नानंतरची पहिली काही वर्ष ही प्रत्येक स्त्रीसाठी खूप कठीण वर्ष असतात. घर, संसार, प्रेग्नन्सी, लहान मुलांना वाढवणं ह्या सगळ्यावरती या सगळ्या स्त्रियांचा फोकस असतो. तेव्हा नाही शक्य होत जॉब करणं, काम करणं किंवा पैसे कमवणं. पण त्याच्यानंतर काय? एकदा 35-40 वर्ष ओलांडून गेली, एकदा तुम्ही फ्री झालात ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी मधून, त्यानंतर असं काय होतं? आरामाची सवय लागते का कोण बाहेर पडणार? किती पाऊस आहे? किती गरम होतंय? घरात एक कम्फर्ट झोन निर्माण झालाय. जगाशी संपर्क तुटलाय. किती वर्ष जॉब नाही केलेला. आता मला जॉब कोण देणार? असे सगळे एक्सक्यूजेस ह्या महिला द्यायला लागतात. पण या सगळ्या महिलांना मला हेच सांगायचंय, की इच्छा असेल तर मार्ग मिळतो. दिशा मिळते, घरातून सपोर्ट सुद्धा मिळतो. पण तुमची इच्छा असायला हवी. सगळ्या नवऱ्यांना मला सांगायचंय, तुमच्या वाईफला, तुमच्या बायकोला कामाला जायला प्रोत्साहन द्या, सपोर्ट करा. जेव्हा त्या स्वतः काम करतील, पैसे कमवतील, कष्ट करतील, कष्ट करून पैसे 4 पैसे घरात घेऊन येतील, तेव्हा त्यांना पैशाची खरी किंमत कळेल किंवा आजच्या जगात पैसे कमवणं किती कठीण आहे हे त्यांना लक्षात येईल. स्त्रियांनो, रिस्पेक्ट त्यालाच मिळतो या समाजात, जो कोणी पैसे कमावतो. हाउसवाईफ स्वतःला बरेच वेळा होममेकर असं म्हणवून घेतात खरं, पण हे फक्त त्या स्वतःच म्हणतात. त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती नाही म्हणत. मग तुमच्या घरातल्याच व्यक्ती बघा, तुमचा नवरा असो, सासू-सासरे असो, मुलं असो, हे सुद्धा तुम्हाला खरंच रिस्पेक्ट करताना दिसतात का हो? इंग्लिश विंग्लिश नावाचा मध्ये एक मूव्ही आलेला. त्याच्यात एका
तो जो नवरा होता, तो किती सहज त्याच्या बायकोला बोलून गेला, की "मेरी बीवी क्या करती है? लड्डू बनाती है सिर्फ." तिची मुलं सुद्धा जी बऱ्यापैकी मोठी झालेली असतात, ती सुद्धा तिला सतत उलटं-सुलटं बोलत असतात. का? तर ती स्वतःचे पैसे कमवत नाही. ती स्वतःच्या पायावर उभी नाहीये म्हणून. आणखीन एक प्रॉब्लेम काय होतो बघा, अ, गृहिणींचा. त्यांचा आणि त्यांच्या नवऱ्याच्या मध्ये एक एनर्जीचा मिसमॅच असतो. नवरा बिचारा थकून भागून संध्याकाळचा घरी येतो आणि ह्या ज्या स्त्रिया असतात, ह्या नवऱ्याच्या मागे लागतात, की "चल मला बाहेर फिरवायला घेऊन जा, मला कुठेतरी मूव्हीलाच घेऊन जा, नातेवाईकांकडे घेऊन जा." त्या त्यांच्या आनंदासाठी नवऱ्यावरती अवलंबून राहतात. का? कारण स्वतः आनंद कसा मिळवायचा याचा विचारच केलेला नसतो. या सगळ्या बायकांना मला सांगायचंय, लग्नाची पहिली काही वर्ष निघून गेली, की आयुष्यात ना एक पोकळी निर्माण होते. हॉर्मोनल्स प्रॉब्लेम यायला लागतात. अ, सौंदर्य कुठेतरी कमी होतं, हेल्थ इश्यूज येतात, नवरा त्याच्या ऑफिसमध्ये बिझी असतो. तुमची जी मुलं आहेत ती मोठी झालेली असतात. मे बी तुमचं साधारण वय एक 40, 42, 45 झालेलं असतं. त्या वयात किती टीव्ही बघाल, किती टाईमपास कराल, किती Netflix बघाल. मग एकटेपणा, अँक्झायटी, डिप्रेशन हे सगळे प्रॉब्लेम यायला सुरू होतात. कारण आयुष्यात काहीतरी सुटून गेल्याची भावना निर्माण व्हायला लागते. काहीतरी आयुष्यात राहून गेलं, काहीतरी करण्यासारखं होतं पण केलं नाही. ह्यालाच सायकॉलॉजीमध्ये एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असं सुद्धा म्हणतात. याबद्दल Googleवरती नक्की वाचा. गुजराती महिला बघा, त्यांचे नवरे करोडोंनी पैसे कमवत असतात. पण तरीही आपलं स्वतःसाठी एक 5,000-10,000 कमवून आणतात. मग त्या लोणची, पापड विकतील, ड्रेसेस विकतील, छोटासा स्वतःचा काहीतरी बिझनेस करतील. ह्यातून त्यांना काय मिळतं? त्यांना समाधान मिळतं, त्यांचा वेळ छान जातो. मेहनत केली की रात्री झोप छान लागते. आयुष्यात एक ध्येय मिळतं, एक पोकळी भरून निघते, वेळ छान जातो. तर ह्या सगळ्या आपल्या ज्या मिडल क्लास मधल्या गृहिणी आहेत, त्या सगळ्यांना मला हेच विचारायचं आहे, की तुमच्याकडे नाहीये का हो असं छान काही टॅलेंट? तुमच्याकडे नाहीयेत का स्किल्स जे तुम्ही वापरू शकता? घरातून बाहेर पडण्यासाठी किती छान हे एक्सक्यूज आहे, की 7-8 तास तुम्हाला घरातून बाहेर पडता येऊ शकतं. काहीतरी स्वतःसाठी काहीतरी करता येऊ शकतं. कुठे जातात त्या हुशार मुली शाळेतल्या, ज्या इतर वेळेस अगदी 90% कमवताना इतर वेळेस 90% मिळवतात, पण लग्न झाल्यावरती अचानक गायबच होतात. तुम्ही जेव्हा नोकरी कराल, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही इंडिपेंडंट व्हाल, 4 पैसे हातात येतील. मग तुम्ही त्यातून शॉपिंग करू शकाल, स्वतःच्या गरजा भागवू शकाल, फिरू शकाल. नवऱ्याला पैसे मागताना प्रत्येक बाईचा जीव जळतो. हे मी अनेक वेळा पाहिलेलं आहे. अक्षरशः बायका कन्सल्टेशन्समध्ये येऊन रडतात. कारण त्यांच्या सेल्फ एस्टीमला हर्ट होतो. ज्यावेळेस नवरे असा प्रश्न विचारतात, की "काय आहे, किती वेळा पैसे मागतेस? सारखेच का पैसे मागत असतेस गं तू? तुला पैसे पुरे कसे नाही पडत?" स्त्रियांनो, तुम्ही जर इंडिपेंडंट, कॉन्फिडंट, आनंदी झालात, तर तुमची मुलं सुद्धा तुमचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे स्वतः सुद्धा जॉब करण्यासाठी तयार होतील. सगळ्या नवऱ्यांना माझं हे सांगणं आहे, की तुमच्या बायकोला एन्करेज करा, सपोर्ट करा. नाहीतर तिला एक ठराविक रक्कम देऊन टाका. शक्य आहे का असं करणं? नाही शक्य. मला माहिती आहे ना, दर महिन्याला एखाद्या स्त्रीला साधारण एक 20,000 ते 25,000 स्वतःचे छोटे-मोठे खर्च भागवण्यासाठी लागतात. ह्या जगात असा कुठलाही पुरुष नाही, कुठलाही नवरा नाही, की एवढी रक्कम एखाद्या बायकोला नो क्वेशन्स आस्क्ड अशी देऊ शकेल. बरोबर? तर ह्या सगळ्या नवऱ्यांना किंवा ह्या सगळ्या पुरुषांना माझं हेच म्हणणं आहे, की प्रत्येक स्त्रीला स्वतःची अशी एक थोडीशी रक्कम आनंदी राहण्यासाठी गरजेची असते. तर ही रक्कम मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी तुम्ही तुमच्या बायकोला, मैत्रिणीला, बहिणीला सपोर्ट करा. आणि सगळ्या स्त्रियांनाही माझं हेच म्हणणं आहे, की आयुष्यात जर तुम्हाला रिस्पेक्ट मिळवायचा असेल, तुमच्या घरातल्यांसमोर जर तुम्हाला ताठ-मानेने जगायचं असेल, तुमच्या मुलांनी सुद्धा पुढे जाऊन जर नोकरी करावी असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यांच्या नोकरीची चिंता करत बसण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः जॉब केलात, तर मुलं तुमचा आदर्श ठेवून स्वतः जॉब करतील. पहा विचार करून कसं वाटतंय? आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा, की गृहिणींनो, तुम्ही जॉब करायला किंवा स्वतःचे पैसे कमवायला सुरुवात करणार की नाही? धन्यवाद.